अचानक क्लायमेट चेंज, भयानक वारा सुटल्यामुळे आम्हाला फुल ऑन पॅक व्हावं लागलं. यांची हेलिकॉप्टर सर्व्हिस आहे, खूप जास्त स्वस्त आहे, फक्त 1,00,000 रुपये पर हेड. भेटले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नुपूर आणि अक्षय एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचलेले आहेत. गुड मॉर्निंग. हर हर महादेव एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे आपला ट्रेकचा 6वा दिवस आणि आजपासून कालपासूनच चॅलेंजिंग मोड चालू झालेला आहे. काल खूप जास्त त्रास झाला आणि झोपताना पण, श्वास घ्यायला पण, डोकं पण दुखत होतं. अल्टिट्यूडमुळे बऱ्याच गोष्टींचा इफेक्ट जाणवला आम्हाला. येस, पण आता आपण चाललोय लाबोची गावात, ज्याचा अल्टिट्यूड आहे 4,900, ऑलमोस्ट 5,000. आपण जाणार आहे आज आणि आता आपण आहोत 4,400ला. पहिला टप्पा जरासा क्रॉस झाला आहे आपला. बघू शकता तुम्ही आपल्या मागे ह्यूज माउंटन रेंज दिसते. तो हा जो दिसतोय आपल्याला, त्या माउंटनचं नाव आहे लोत्से आणि तो वर्ल्डमधला 3rd हायेस्ट माउंटन आहे. आपण काल त्या गावातून येऊन असे वरती चढत गेलो होतो अल्टिट्यूडसाठी, एक्लेमटायझेशनसाठी. पण आज आपल्याला इथून खाली ह्या रस्त्याने सरळ जायचं आहे. पूर्ण थोडासा वॉटर ब्रेक घेतलेला आहे. We keep on moving, we keep on moving along, we keep on rolling. No, we ain't slowing it down. We keep on moving, we keep on moving along, we keep on rolling. Yeah, no, we ain't slowing it down. Let's go. हाय अल्टिट्यूड सिकनेस लागायला लागला आता. हाय अल्टिट्यूड सिकनेसमध्ये अशा गोष्टी होतात जे त्रास तुमच्या डोक्यामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल, माझं डोकं दुखू शकतं, माझा कान दुखू शकतो, थंडी आहे, माझा श्वास लागू शकतो. हे फक्त डोक्यात जरी असलं तरी ते तुम्हाला फील होणार. ॲक्च्युअल ते रिॲलिटीमध्ये नसतं काही, पण आपल्याला असं वाटत राहतं की मला हे होतं आहे, मला असं होतं आहे, मला असं होतं आहे. Say what they just made up. I never take a pay cut. We get in what we worth in. I never change the blueprint cause we know it's really working. Moving. We keep on moving along. Keep it moving, keep it rolling. No, we ain't slowing it down. माझे कान दुखत होतं, आता म्हणते अभि अच्छा हो रहा है. नाही ते हाय अल्टिट्यूड सिकनेसमुळे होतं. बट थँक्स टू दिस मॅन अँड दिस मॅन. We in it for the movement. If I'm lying, then I'm flying. Don't play into their amusement. If we trying, we ain't dying. Never sleep, never sleep, never. The moment that you rest your head, they think they can't compete. If you gotta skip steps, then the plan is not complete. Get your reps in, get your reps in, get your. Never rest on a past success. You gotta love what you do if you tryna be the best. Keep on moving. We keep on moving along. Keep it moving, keep it rolling. Yeah, we ain't slowing. वर चढून कर मटकर. ऑल गुड. Keep it rolling, keep it moving. We ain't never gonna lose it. अचानक क्लायमेट चेंज, भयानक वारा सुटल्यामुळे आम्हाला फुल ऑन पॅक व्हावं लागलं. कान, नाक, छाती सगळं पॅक. Storms on the roof.
प्रॉपर नदीत उतरून जावं लागतंय. छोटासा ब्रिज आहे पुढे, पण आता तरी अजून तर आपल्याला चालत चालत हळूहळू जायचं आहे. Press the backs of our hands together. It's still wet, so the ink should transfer. Meet me at the side door. We'll sneak on through the main floor. All night, let's take a shot. Keep moving and we won't get caught. Take the long way home. Tonight we're free to roam. Everything's gonna be alright. Just let go, enjoy the ride. To the top of the world tonight. दुपारी लंच आलाय मस्त गार्लिक सूप आणि व्हेज राईस. तर आता आम्ही पूर्ण चढाव आहे 3 तासाचा. ते झाल्यानंतर आपण गावात पोहोचणार आहोत. On life, got a good buzz going. I've got no way of knowing what tomorrow's gonna bring me. टाईट घातली आहे तिथून चालू राहा. मागवलं दिसतंय ना तिथपासून. फायनली पोहोचत आला. हा जो पॅच होता ना, दॅट वॉज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. बॉडीने गिवअप करूनच टाकलेलं. इच्छाशक्तीच्या जोरावर फक्त चढलोय. प्रत्येक पायरीला सांगता शिवायचे हेच मनात चढलोय. ह्या जर्नीमध्ये एव्हरेस्टच्या ज्या ज्या लोकांची डेथ होते, जे जे लोक मरतात, त्यांच्यासाठी हा एक पॅसेज आहे. 4800 एलिव्हेशनवरती हे मेमोरियल आहे. त्यांना श्रद्धांजली देऊन आपण आपल्या प्रवासाला पुढे निघून जायचं आहे. श्री स्वामी समर्थ. हर हर मध्ये. लेट्स गो. हे बघून एकच गोष्ट असं लक्षात येते, परफेक्ट ट्रेनिंग असेल, परफेक्ट डाएट असेल, परफेक्ट माइंडसेट असेल, इच्छाशक्ती असेल, देवाचा आशीर्वाद डोक्यावर असेल तरच हा ट्रेक करा. अदरवाईज नाही करायचा. आता आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट दिसणार आहे. आपल्यासमोर लाल जे जॅकेट घातलंय ती आहे डॉटर ऑफ अनिल चोडणकर. आणि समोर जे दिसतंय दॅट इज डॉटर ऑफ माउंट एव्हरेस्ट. त्या माउंटेनला डॉटर ऑफ माउंट एव्हरेस्ट बोलतात. उसका नाम क्या है डॉटर ऑफ माउंट एव्हरेस्ट? कुमोरी. Triple Crown Base. Oh, that's Triple Andalusia. आपल्या समोरच आहे कुमोरी माउंटेन, डॉटर ऑफ माउंट एव्हरेस्ट. सो हे आहे लाबूचे विलेज. याक मस्त पाण्यात थांबलेत. थंडी विंडी काय नाही का अजिबात. छोटंसं गाव आहे पण आपलं स्टे थोडंसं पुढे आहे.
काहीतरी दिसायला लागलं. येस दॅट इज स्टे. 6 दिवसांमधला सगळ्यात डिफिकल्ट ट्रॅक, सगळ्यात डिफिकल्ट दिवस. फायनली आपण पोचलो आहे आपल्या स्टेला. हा आपला स्टे आहे आणि आपण आता आहोत 5050 मीटर अल्टिट्यूडवरती. उद्या एव्हरेस्ट बेस कॅम्प समिट कंप्लीट करणार आहे. हे आपले रूम आहे अच्छे. This way. थँक्यू. Again 107. Yes. James Bond. यांची हेलिकॉप्टर सर्व्हिस आहे, खूप जास्त स्वस्त आहे. इथून तुम्ही डायरेक्ट लुकलाला हेलिकॉप्टरने जाऊ शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर. फक्त $1,000, फक्त ₹1,00,000 पर हेड तुम्ही त्यांची हेलिकॉप्टर सर्व्हिस घेऊ शकता. इथेच बाहेर एक हेलिपॅड आहे. पुरा पॅकेज का. ते मुंबईमध्ये 5 मिनिटांनी कसे लोकल असतात तसं 5-5 मिनिटांनी इथे हेलिकॉप्टर्स असतात. तर तुम्ही जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला परत चालत नाही जायचं तर तुम्ही ₹1,00,000 एक्स्ट्रा बजेट ठेवून you can choose whatever color you want. They have mentioned the yellow color here and you can fly to the Lukla. चहा ऑर्डर केलाय, मसाला चहा ऑर्डर केलाय ₹800. ₹800 चहा केवढा येतो बघा. मस्तानी सारखं ऑर्डर आहे. हो चाय मस्तानी. तर हा मसाला टी इकडे एकच ऑप्शन आहे. याच्यात हाफ कटिंग चाय बिटिंग चाय काय नाही मिळत. ₹800 तुम्हाला हाच चहा प्यायला पाहिजे. पैसा भी अच्छा आहे. येस. जेव्हा पण असं भीती वाटते किंवा असं काहीतरी नेगेटिव्ह फिलिंग येते ना, कोणीतरी माझ्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ काढून घेतं आणि स्वतःच्या गळ्यात घालतं. दाखव 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 दाखव. आता इथेच झालंय एक नेगेटिव्ह नाही पण जरासं हेल्थचा जरासा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे जराशी भीती वाटली कारण आपण एका अननोन ठिकाणी आहोत. -10 पर्यंत टेम्परेचर आहे बाहेर. एव्हरेस्टच्या उंबरठ्यावर आहोत ऑलमोस्ट. लगेच माळ माझी काढून घेतली आपल्या गळ्यात घातली. कसं हॉट टॉवेल आपल्याला मिळतं गरम गरम. लगेच थंड झालं. ऑक्सिमीटरवर आता ऑक्सिजन लेवल चेक केलंय आणि ती एकदम अप टू द मार्क आल्यावर चेहऱ्यावर तेज बघा. मी मगाशी सगळं महाराजांना सोडून दिलंय, त्याच्यामुळे महाराज मला घेऊन जाणार होते. मी परत घरी सोडून जाणार. आय एम द हायेस्ट, शी इज द हायेस्ट, आय एम सेकंड नंबर. मी थर्ड. चांगलं गुड. गुड मॉर्निंग. इट्स डे 8 आणि आज आपण चाललो आहे वेस्ट कॅम्पला. फायनली तो दिवस आलेला आहे. काही जरा मेडिकल कंडिशन्स थोडेसे जाणवायला लागलेत. बऱ्याच लोकांना त्रास होतो आहे. पण इच्छाशक्ती आहे आणि देवाचा आशीर्वाद पण आहे आणि आपण गाठणार आहे. आता आपण आहोत लाभोचेमध्ये. इथून आपल्याला गोरक्षेप जायचं आहे आणि गोरक्षेपमधून आपण दुपारी 1:30 वाजेपर्यंत बेस कॅम्पला पोहोचणार आहे. Press the backs of our hands together. It's still wet, so the ink should transfer. Meet me at the side door. We'll sneak onto the main floor. तरी आम्ही थोडंफार घेतलं आहे पाणी इकडचं, कारण ग्लेशियर वॉटर ज्यावेळी स्थिर होतं त्यावेळी खाली माती जमते. पण सर्वायवलसाठी ते करावंच लागतं. जर आपल्याकडचं पाणी संपलं तर आपल्याला ग्लेशियर वॉटर गरम करून द्यावं. बेस कॅम्पचं दर्शन तरी झालेलं आहे. तो दिसतोय तो बेस कॅम्प आहे. पण आपल्याला आता We're never coming down. Never coming down. No, we're never coming down. Never coming down. पण ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. श्वास घ्यायला जमत नाही आहे. त्यामुळे थोडं चालत थोडं थांबून थोडं चालत करत आपण पोचतोय. बेस कॅम्पवर सध्या समिट करणाऱ्यांची गर्दी आहे आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी हे चॉपर हेलिकॉप्टर कंटिन्युअसली इथून फ्लाय करतात. We're never
आज आहे शनिवार, माझा जन्मदिवस आणि आमच्या हनुमंताचा वार. मस्तपैकी येताना हनुमान चालिसा, बजरंग बाण सगळं ऐकत येतोय. भैया कितना देर है और 2 घंटा. अरे उधर तो 1.5 घंटा बोला था, अभी 2 कैसे हो गया? आप इधर बैठेगा तो वो टाइम बढ़ जाएगा ना. अरे पर 1 मिनट के लिए बैठी हूँ ना, तो फिर 25 लाख के बिजनेस में 30 लाख का घाटा कैसे होगा? नेपाली फ्लॅट, इट इज नेपाली फ्लॅट. चलो उठो, हेलीकॉप्टर बोला था. चल उठो. हेलिकॉप्टर आहे का? चल चल लेट्स गो. हे बघा गोठलेलं पाणी, सगळं बर्फ झालेलं गोठलेलं पाणी आहे. ग्लेशियर्स छोटे छोटे. यांना तर ऑलमोस्ट आपण पायथ्याला पोचलोय. खूप जवळ आलो आपण डेस्टिनेशनच्या, पण त्याआधी बघा काय मिळालं. ही दरी अख्खी क्रॉस करून जायचं आहे, जे आम्हाला माहीत नव्हतं. हे ग्लेशियरचं पाणी आहे, वरून वाद येते. इथे दिसतं, इथे गायब झालं आहे, परत इथे दिसतंय. सगळा बर्फ वितळून ते खाली होऊन पुन्हा गायब होतं कुठेतरी. तिकडे बर्फ बघू शकता तुम्ही. तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला पुन्हा हेच व्हिडिओ दाखवतोय, पण आम्ही ऑलरेडी असे 7 डोंगर क्रॉस करून आलोय. अजून किती असतील काय माहीत. हे आमचे बोर्ड लीडर आम्हाला काय सांगतच नाही, आणि जर सांगितले किती आहेत ते तर आम्ही मेंटली थकून जाणार. ऑलमोस्ट 6-7 डोंगर आम्ही असेच क्रॉस केले. हा समोरचा ग्लेशियर भारी दिसतोय बघा. ही बारकी पोचली बेस कॅम्पला. मम्मी पापा लोग के जाओगे वो बोले करेंगे. अब तो आपके स्कूल में बहुत सारे फ्रेंड्स होंगे ना, उनको बताने के लिए आपके पास बहुत बड़ी स्टोरी होगी. फायनली आपण गोरक्षेपला पोहोचलेलो आहे. दिस इज अ ब्युटिफुल टाउन ऑफ गोरक्षेप. इथून आपल्याला तिथे जायचं आहे, बट इट विल टेक 3 hours टू रीच देअर. सो दिस इज आर वन लास्ट लंच कॅम्प बिफोर EBC. आणि पुन्हा EBC करून आपण इथेच येणार आहे, आणि इथे दिसलेली एक सुंदर गोष्ट तुम्हाला मी दाखवतो. आली का एनर्जी? भरला का तुझं ॲड्रेलिन? भेटले महाराज? छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. सगळी दुखणी, स्ट्रेस सगळं गायब अचानक. फक्त 3 तास दूर आम्ही आमच्या ड्रीम डेस्टिनेशन पासून. येस, 3 तासात आम्ही पोचू बेस कॅम्पला. आणि आपले महाराज पण भेटले. आता मस्त डाळ जेवायचं आणि डायरेक्ट EBC जेवण आलेलं आहे. मस्त डाळ भात पावर. आता आम्ही बेस कॅम्पचा 7 दिवसांची 8 दिवसांची जी आमची जर्नी होती, एवढा आमचा ट्रॅक झाला आहे. त्याचा शेवट आज आहे. 3 तासात आम्ही 3 तासात आम्ही ड्रीम डेस्टिनेशनला पोहोचणार आहे.
आणि तिकडनं पुन्हा रिटर्न येणार आहे. हे आमचं स्वप्न होतं दोघांचं पण. हे आम्ही 1 वर्षभर येस, आम्ही लग्नापासून मॅनिफेस्ट केलं. केलं. त्यासाठी पैसा गोळा करणं हेही मॅनिफेस्ट केलं. त्यासाठी मेंटली फिट होणं हे मॅनिफेस्ट केलं. आणि आज आम्ही तिथे चाललो आहे. खूप सारे मेंटल चॅलेंजेस, खूप सारे फिजिकल चॅलेंजेस घेऊन आज नूपूर तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चालली आहे. आमच्यामधले 2 जणांना हेलिकॉप्टरने रिटर्न करून पाठवण्यात येणार आहे उद्या. आणि 2 जणांचं अजून काही डिसाइडेड नाही आहे. शेवटचा जो पॅच असतो 3 तासाचा, तो पॅच स्टार्ट करण्याच्या आधी आम्हाला विचारलं जातं की आर यू रिअली रेडी फॉर इट. अँड तो एक तुमचा खूप महत्त्वाचा डिसिजन असतो की तुम्हाला तिथे जायचं आहे की नाही. कारण बऱ्याच लोकांची बॉडी खूप चुकीची रिॲक्ट करत असते या सिच्युएशनला. त्यामुळे जर तसं असेल तर तुमची मेडिकल चेकअप पण केला जातो. आणि जर चेकअपमध्ये जर तसं काही जाणवलं तर तुम्हाला तुमचा इन्शुरन्स असेल तर तो क्लेम करून हेलिकॉप्टरने रिटर्न पाठवलं जातं. कसं घेऊन चाललाय बघा तो एकटा. एव्हरेस्टवरची चिमणी बघा. एक शेवटचा चढ हा झाला की त्याच्यानंतर उतरून आपण इथे पोचणार. कुठं आहे एव्हरेस्ट? तो बघा तिथे. एवढ्या जवळ आहे पण त्याच्या. We're never coming down. Never coming down. No, we're never coming down. ऐसा लग रहा है. एंड ऑफ द वर्ल्ड. त्याच्याकडे दुनियाच नाही आहे. शेवटला आलो आपण टोकाला. तिथं आलं ना. Oh, here we come. Wow. We're never coming down. Never coming down. No, we're never coming down. Never coming down. Never coming down. 2 वर्षापासून जे स्वप्न बघितलेलं एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचं, तर आज ते ड्रीम पूर्ण झालं. आणि इकडे मागे एव्हरेस्ट दिसतं. इथं येईपर्यंतची जर्नी खूप टफ होती, खूप म्हणजे मेंटली, फायनान्शियली. पण आनंद आहे की करून दाखवलं. आणि महाराष्ट्र होतेच पाठीशी. आणि या जर्नीमध्ये जेवढ्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण तुमच्या सगळ्यांशिवाय हे शक्य होत नसतं. जय शिवराय. Mount Everest is there. ओके. You want to see the best thing? येस. Peak 15. Finally, नुपूर आणि अक्षय एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचलेले आहेत. लेट्स गो. ओ माय गॉड. दत्तगुरु, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आम्ही माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे.
We're never coming down. Never coming down. No, we're never coming down. Never coming down. High on life, got a good buzz going. I've got no way of knowing what tomorrow's gonna bring me. Not gonna worry. Everything's gonna be alright. Just let go, enjoy the ride to the top of the world tonight. We're never coming down. Never coming down. No, we're never coming down. Never coming बरेच सारे कॅम्प आहेत इथे. जे लोक समिट करतात त्यांचे इथे कॅम्प्स असतात आणि तशाच एका कॅम्पमध्ये नुपूर आणि कुठेतरी गेले ते मला तर त्यांना शोधायचं आहे. व्हॉट अ एक्सपिरियन्स. तिकडे सांगितलं आहे एवढे सारे कॅम्प आहेत त्यातलं एक शोधायचं आहे. फायनली अर्धा तास शोधल्यानंतर हे लोक सापडले मला. आणि आता मी साडी नेसून आणि आता ही साडी पाणी नेसणार आहे. collect करणार. ती एक साडी नेसून इकडे थांबली या थंडीत माझी वाट बघत. आता जे लोक एव्हरेस्ट समिट करतात त्यांच्या टेंटकडे आहे आम्ही. आणि नुपूर चेंज करते मागे तिला साडीमध्ये महाराजांच्या अभिषेक करण्यासाठी एव्हरेस्टच्या ग्लेशियरचं पाणी पाहिजे होतं. त्यामुळे ती आता साडी नेसून ते पाणी घ्यायला. सो लेट देम डू दिस. हालत बेकार झाली आहे बघू शकतो वर फुल फाटले रोड. नागपूर लाल झालं आहे. स्किन एकदम बर्न होते आहे. बट द फिलिंग दत्तगुरु. असे टेंट्स आहे तिकडे बेस कॅम्पला. आणि हा समोरचा फुल ग्लेशियर. मी माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत असा ग्लेशियर असे कधीच नव्हते बघितले. माझ्या मागे माउंट एव्हरेस्ट आहे. व्हॉट अ फिलिंग. पॅक करून बसल्या पाहिजेत मला आता. आणि ह्या दोन पोरी साडी नेसून मला म्हणतात मला काही थंडीच लागत नाही. हे सगळं ग्लेशियरचं पाणी आहे. शुद्ध, स्वच्छ आणि अनटच्ड. got a good buzz going. I'm never ever never coming down. Never coming down. No, we're never coming down. Never coming down. आता आम्ही ज्याच्यावर चालतोय तो तुम्हाला दगड वाटत असेल पण तो ॲक्च्युअली दगड नाही, तो बर्फ आहे. त्या बर्फावरही दगड येतो. म्हणजे असं का ग्लेशियरच आहे. हां बघा सगळं बर्फ आहे. नमस्कार, आम्ही नुपूर आणि अक्षय. तर तुम्ही आमची जर्नी आतापर्यंत बघितलेलीच आहे. आम्ही खूप 3-4 ब्लॉग्स बनवले ह्या एव्हरेस्टच्या आमच्या बेस कॅम्पच्या व्हिडिओजसाठी. फायनली आम्ही हा ब्लॉग इथेच कम्प्लीट करतो आणि आमचं बेस कॅम्प कम्प्लीट झालेलं आहे. आम्ही महाराष्ट्रातून सावंतवाडीसारख्या छोट्याशा गावातून आणि कोल्हापूरमधून आम्ही इथे पोहोचलेलो आहे. तर आम्ही असेच ॲडव्हेंचर करत राहणार आहे पुढे पण. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आमच्यावर जसं तुम्ही आतापर्यंत प्रेम करत आलाय तसंच यापुढे प्रेम करत राहा.
आणि जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. Good luck. Congratulations. ऍड करते त्याच्यामध्ये की मी 2024ला जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा माझं असं होतं की डिसेंबरमध्ये ह्या ट्रेकला यायचं आणि डिसेंबरमध्येच माझं बरोबर लग्न झालं. तर बरोबर 2 वर्षांनी यांनी आज आम्ही एकत्र हा ट्रेक ट्रेक केला. कम्प्लीट केलेला आहे. त्यामुळे यांनी माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं आणि एक मॅनिफेस्टेशन कम्प्लीट झालं आणि लॉट मोर टू गो. त्यांचं असं म्हणणं होतं की मला फक्त तुला ह्या जागी खुश म्हणजे तुझे ते इमोशन्स Emotions बघायचे. बघण्यासाठी मी इथे येणार आहे. नाहीतर मी हिच्यासोबत Proper ट्रेकिंगला tracker जात नाहीये, नाही पण तरी पण मी त्यांनी आज आले. इथे हिच्यासोबत आहे आणि So- मला पण खूप छान वाटतं इथे. So, खूप भारी वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी.